तर हे लाडू बनवायला मला 3 दिवस लागतील आणि अपलोड करायला 4 दिवस हे वाटलंच नव्हतं. तर कसं ते सांगतेच, चला ऐका. तर नकटेच्या लग्नाला 17 विघ्न असं म्हणतात ना, तसंच काय. तर मला बनवायची होती प्रोटीन पावडर, पण त्याचे झाले लाडू. तर लाडू बनवायला घेतले, त्यात तूप संपलेलं. मग पहिले ते तूप बनवून घेतलं, त्यानंतर लाडूची तयारी केली. पण भाजून वगैरे झाल्यानंतर गूळ बघितला, तर साहेबांनी गूळ वेगळाच प्रकारचा आणला होता. तो एकदम कडक, एकदम रफ टेक्स्चर असतं तर तोवाला. तर तोवाला गूळ काही मला घ्यायचा नव्हता, तर मला लागत होता तर सॉफ्टवाला गूळ असतो तो. तर त्याच्यासाठी 1 दिवस वेट करायला लागले. असे मिळून झाले 3 दिवस लाडू करायला. चला तर मग तुम्हाला सांगते झटपट लाडूची थोडक्यात रेसिपी. ते सगळ्या प्रकारचे सीड्स घेतले होते, ते तुपात मस्तपैकी फ्राय करून घेतले. त्यानंतर मखाने, काजू, बदाम हे सगळ्या प्रकारचं जे जे होतं ते सगळं तुपामध्ये मी मस्तपैकी भाजून घेतलं होतं आणि त्याला बारीक करून घेतलं होतं. आणि हे होतं फुटाणे होते, त्याची पावडर बनवून घेतली होती मी आणि तीही नंतर तुपामध्ये छान प्रकारे भाजून घ्यायची आहे. त्यानंतर सगळं एकत्र करायचं आहे आणि मग नंतर गुळाचा पाक करून त्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला मस्तपैकी लाडू वळून घ्यायचे आहेत. तर हां, याची प्रोटीन पावडर का नाही बनवली ते सांगते. तर माझ्या मुलाला प्लेन दूध आवडतं, त्याला त्यात काहीच नको असतं. तर त्यामुळे मी म्हटलं तो काही खाणार नाही, पिणार नाही दूध, त्याच्यामुळे आपण लाडूच बनवूया. तर अशा प्रकारे मी लाडू बनवून घेतले आहेत आणि 4 दिवस का अपलोड करायला लागले, तर आळस. प्लीज मला थोडं मोटिवेट करा आणि मोटिवेशन फेकून मारा, जेणेकरून मी मस्त मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या लाडू खायला. तोपर्यंत लाडू खा, स्वस्त राहा आणि मस्त पण राहा. बाय.